भंडारा जिले में महिला एवं बाल अस्पताल की नई इमारत का मुद्दा एक बार फिर गर्मा गया है। अस्पताल को तत्काल शुरू करने की मांग को लेकर शिवसेना शिंदे गुट ने जिलाधिकारी को चेतावनी दी है कि जल्द निर्णय नहीं हुआ तो उग्र आंदोलन किया जाएगा। 13 फरवरी 2026 को पार्टी पदाधिकारियों ने जिलाधिकारी को ज्ञापन सौंपकर बताया कि 6 जून 2025 को भी इसी मांग को लेकर पत्र दिया गया था, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। महिला और बच्चों को सुरक्षित व बेहतर स्वास्थ्य सुविधा देने तथा जिला सामान्य अस्पताल पर बढ़ते दबाव को कम करने के उद्देश्य से विधायक नरेंद्र भौडेकर के प्रयासों से नई इमारत बनाई गई थी। इमारत तैयार होने के बावजूद अस्पताल शुरू न होने से नागरिकों में नाराजगी बढ़ रही है। शिवसेना ने चेतावनी दी है कि जल्द अस्पताल शुरू नहीं हुआ तो जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया जाएगा, जिसकी पूरी जिम्मेदारी प्रशासन की होगी। मी सौ आशा अनिल गायदेने आज आम्ही महिला रुग्णालयाचा विषय घेऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय। सरकारी दवाखान्यामध्ये होणारी बायांची तडमड ती पाहून आमदार बोंडेकर भाऊंनी एक संकल्प हातात गेला होता की महिलांची ही जी प्रसूतीच्या वेळेस तडफड होते ती होऊ नये आणि सरकारी दवाखान्यामध्ये अनेक बिमाऱ्या असतात आणि लहान पोरांना नुकतंच झालेल्या लहान पोरांना त्यांना सामोरे जावं लागते। त्यामुळे भाऊंना असं वाटलं की प्रसूती झालेल्या बाई आणि मूल सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी एक वेगळी संकल्पना आणली होती की बा एक वेगळं महिला रुग्णालय करू ज्यात मूल आणि आई दोन्ही सुरक्षित राहतील। 100 खाटांचा तो दवाखाना आज तयार होऊन आहे, पण काय कुणास माहित त्याला कुणाची नजर लागली आहे आणि काही लोक त्याच्या मागे लागले आहेत की त्याला गव्हर्नमेंट MBBS दवाखान्यामध्ये त्याला बदलवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण का महिलांना एक सुवर्ण संधी मिळाली होती की प्रसूती झाल्यानंतर एक त्यांना वेगळं काही मिळणार होतं, त्यातून त्यांचे संरक्षण होणार होतं। त्या संरक्षणाच्या मागे हे लोक का बरं हात धुवून लागलेले आहेत? यांना महिला सुरक्षित नाही पाहिजेत का? आज महिलांचे एवढं गांभीर्य असून सुद्धा येणार या सरकारला आणि माफ करा पण जे लोक या कामात रोडे अटकवत आहेत म्हणजे जसं तुम्हाला माहितच आहे काही नेते आहेत जे भाऊंच्या मागे हात धुवून लागलेले आहेत आणि आताच एक प्रश्न विचारण्यात आलेला की एवढे जे तुम्ही कामं आणले आहे विधायक साहेबांनी आणि त्याच्यावर रोख लावलेली आहे, जनतेला कळलंय पण थोडं उचलण्याचा प्रश्न जर या येत्या 8 दिवसात महिला रुग्णालयाचा प्रश्न तत्काळ निकालीस लागला नाही तर आम्ही महिला शिवसेनेच्या महिला आघाडी परत रस्त्यावर उतरू आणि येणाऱ्या महिलांसोबत हमखासपणे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू। आज भंडारा जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही यासाठी निवेदन देतोय की महिला रुग्णालय काही महिन्यापासून संपूर्ण कंप्लीट झाला आहे पण अजून तिथे शिफ्ट केला नाही, त्याच्यामुळे महिला आणि बाल रुग्ण जे येतात त्यांना खूप त्रास होत आहे, म्हणून ती तात्काळ सुरू करावी या संबंधी आम्ही आज निवेदन दिलं आहे। येण्या 10 दिवसात किंवा 7 दिवसात त्यांनी कंप्लीट केलं नाही, रुग्णालय चालू केलं नाही तर आम्ही एक शिवसेना एक आंदोलन करणार आहोत। त्याचा एक दुसरा विषय होता की मेडिकल कॉलेजला तो सामान्य रुग्णालय हँडओव्हर करतायत, त्याच्यामुळे सगळ्या फीज वाढणार आहेत। आज नागपूरला जशा पद्धतीने फीज लागते, भंडाऱ्यात एक 10 रुपयात 5 रुपयात जे काम होत होतं त्याच्यामुळे एक्सरे असो सिटी स्कॅन असो सगळ्या गोष्टीची सगळ्या रुग्णांना जो त्रास होणार आहे जितके पैसे जास्त लागणार आहे यासाठीचं एक निवेदन।